असं सांगितलं तर आपण विचार करू, परंतु अशा पद्धतीचं पक्षांतर्गत कोणतीही नाराजगी नाहीये. मुळामध्ये शिवसेनेमध्ये सचिन अहिर आल्यामुळे आज पक्षाची ताकद सुद्धा वाढलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा जाणीव झालेली आहे की एक चांगल्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी पक्षात घेतलं. शिरसाट साहेब, कालपर्यंत उपसभापतीसाठी हे पद मिळावं यासाठी रघुवंशी असतील किंवा अन्य आमदारांनी पत्रव्यवहार देखील एकनाथ शिंदेकडे केलेला होता आणि दुसरीकडे कालपर्यंत ज्या पद्धतीने सचिन अहिर हे आपल्या पक्षावर पक्ष नेतृत्वावरती टोकाची टीका करत होते आणि त्यांना आपण अशा संवैधानिक महत्वाच्या पदावर बसवताय आणि निष्ठावंतांना डावलून याच्यावर असे मी अनेक उदाहरण सांगू शकतो की ज्यांनी पक्षावर टीका केली होती, परंतु त्यांना जेव्हा जाणीव झाली की एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वामध्ये आपण काम करू शकतो, ते असे अनेक जण, मी तुम्हाला जर नावं सांगायची असली तर अनेकांची यादी माझ्याकडे आहे. परंतु मंत्रिपद असो, उपसभापतीपद असो, सभापतीपद असो, कोणतं एखादं महामंडळ असो, यावर अनेक लोक इच्छुक असतात आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत असतो. याचा अर्थ असा होत नाही, परंतु एकदा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला की त्याच्यावर पुन्हा भाष्य करायचं नाही, ही पक्षाची पद्धत आहे. ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार अजूनही धनुष्यबाणाच्या चिन्हावरची नोंद त्यांच्याकडे निवडणूक आयोगामध्ये आहे. त्यामुळे जे उर्वरित 5 आमदार आहेत त्यांचे ते देखील जर तुमच्याकडे आले तर त्यांच्यावरती कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, तर इतर आमदार येतील तुमच्याकडे आणि हा पेच त्यांना अंगलट येऊ शकतो. आता एक लक्षात घ्या, नीलमताई आल्या आमच्याकडे, मनीषा कायंदे आल्या होत्या, आता सचिन अहिर आलेले. हा कायदेशीर पेच आमच्या समोर नाहीच आहे, कारण की आमचा पक्ष हा अधिकृत आहे ना, आमच्याकडे पक्ष चिन्ह आहे आणि त्या चिन्हावर ते सर्वजण लोक निवडून आलेले आहेत. म्हणून आता त्यांना आणखीन आमच्याकडे जर घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचा. नाही, आम्ही कारवाई करायची असलं तर आम्हाला तो अधिकार आहे, परंतु आम्ही त्या कारवाईच्या भानगडीत पडत नाही. ते आमचेच आहेत ना, ते आज ना उद्या आमच्याकडे येतील. कशासाठी कारवाई करायची? नाही, ही ब्लॅकमेलिंग आमच्याकडून होणार नाही. आम्हाला त्यांचे स्वतःहून ते येतील. नेक्स्ट नंबर कुणाचा आहे याचा जादूगर हे एकनाथ शिंदे आहेत. त्या जादूगाराला तुम्ही जर विचारलं तर ते तुम्हाला योग्य नाव. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे आणि या विस्तारामध्ये शिवसेनेला पण मंत्रिपद मिळणार असल्याचं कळतं आहे. पक्ष ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वाढलेला आहे, खासदारांची संख्या वाढलेली आहे, 2 मंत्रिपद आपल्याला मिळणार आहेत. शिंदे साहेब, निश्चित पक्षाची अपेक्षा ही असावीच आणि असलीच पाहिजे. केंद्रामध्ये आम्ही जे काही आता मेजॉरिटीमध्ये आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला मंत्रिपद मिळेल हे अपेक्षा ठेवणं काही गैर नाहीये, परंतु याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब वरिष्ठांशी बोलून घेतील. थँक्यू सर.